बिर्याणी खायला तर खूप आवडते, पण रेस्टॉरंटसारखी घरी बनवता येत नाही. असं जर का तुम्हाला वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज मी एकदम परफेक्ट बिर्याणी रेस्टॉरंटसारखी कशी बनवायची ते तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवणार आहे. अंडी परफेक्ट कशी उकडायची जेणेकरून अंडं जे आहे ते फुटणार नाही आणि त्याचं साल एकदम व्यवस्थित निघेल. तसंच बिर्याणीचा भात कसा शिजवायचा की तो एकदम मोकळा आणि छान सळसळीत होईल, हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी बरिष्टासाठी मी कांदा लांब लांब चिरलेला आहे आणि त्याला मीठ लावून बाजूला ठेवून दिलंय. आता मी घेतलेत थोडे टोमॅटो, मग त्याबरोबरच आलं आणि लसूण आणि ह्या सगळ्याला आपल्याला मिक्सीमधनं फिरवून घ्यायचंय म्हणजे टोमॅटोची आपल्याला प्युरी करायची आहे आणि ती मी बाजूला ठेवून देईन, ती नंतर वापरणार आहे. इथे मी तेल गरम करून घेतले आणि जो बरिस्तासाठी आपण कांदा बाजूला ठेवला होता, त्याच्यातलं पाणी एकदम मस्त स्क्वीज करायचं म्हणजे पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि मग तो कांदा जो आहे तो फ्राय करायचा. मीडियम फ्लेमवर आपल्याला फ्राय करायचा आहे. बरिस्ता जो आहे ना, ती बिर्याणीचं सगळ्यात मेन इन्ग्रीडियंट आहे. त्यामुळे बरिस्ता व्यवस्थितच झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी काही टिप्स. पहिली म्हणजे कांदा जसा मी तुम्हाला सांगितलं मीठ लावून बाजूला ठेवा. तो निदान 45 मिनिटं तरी तुम्हाला बाजूला ठेवून द्यायचा आहे. मग त्यातलं सगळं पाणी छान काढून घ्यायचं आणि कांदा आपल्याला तळताना जनरली मीडियम फ्लेमवर त्याला तळा आणि कांदा गोल्डन झाला की त्याला लगेच काढून घ्या. काही वेळा कांदा थोडासा डार्क झाला तर तो अडूक लागतो. त्यामुळे कांदा जो आहे तो गोल्डन फ्राय करायचा आणि तो काढून घ्यायचा. ही सगळ्यात इम्पॉर्टंट टिप आहे आणि असा तुमचा बरिस्ता छान झाला तर बिर्याणी नक्कीच छान होणार आहे. आता चला ह्याचे आपण तांदूळ भिजत घालूयात कारण की ही पण खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. तांदूळ बासमतीच असले पाहिजेत आणि ते चांगल्या क्वालिटीचे असले पाहिजेत. तांदूळ छान धुवून घ्यायचे 2-3 वेळा आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला भिजत ठेवणार आहोत. तांदूळ सुद्धा आपल्याला 45 मिनिटं ते 1 तास मिनिमम आपल्याला भिजवत ठेवायचे आहेत. त्यानंतर अंडी उकडायला ठेवते मी. तर पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि व्हिनेगर घातले आणि या पाण्यामध्ये चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आली की त्याच्यामध्ये मी एक-एक अंडं सोडतेय. अंडी सगळी अशी पाण्यामध्ये हळू सोडल्यानंतर 12 मिनिटं ह्याला मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायची फ्लेम आणि 12 मिनिटं व्यवस्थित उकडायची अंडी. अंडी उकडली की त्याला काढायचं गरम पाण्यातनं आणि त्याला थंड पाण्यामध्ये टाकायचं. मग त्याच्यानंतर आपल्याला अंडी जी आहेत ती थंड करून घ्यायची आहेत. थंड झाल्यानंतरच आपण त्यांना सोलणार आहोत. त्याआधी आपल्याला सोलायची नाहीत. तर मी इकडे काय केलं, बर्फ घातलेलं मी पाणी घेतलं. त्यामुळे ती पटकन माझी थंड झाली आणि तुम्ही तसं करू शकता किंवा पाणी एकदा दोनदा बदला. मग अंडं लवकर थंड होईल. थंड झाल्यानंतर छान आपण त्याचं साल जे आहे ते बघा म्हणजे अंड्याचं कवच जे आहे ते काढून घेणार आहोत आणि किती व्यवस्थित आणि एकदम छान निघालं बघा कवच. कुठेच अंडं फुटले का नाही. तुम्हाला सगळी अंडी पुढे दिसतील. कुठलंच अंडं फुटलं नाही हे बघा. आणि आता ह्याला मी अशा चिरा मारून घेतेय. 3 ते 4 चिरा मारून घ्यायच्या अंड्याला आणि मग ही अंडी जी आहेत ती आपल्याला थोडीशी तेलावर फ्राय करायची. तर हे ना तेच तेल आहे जे आपण बरिस्ता करायला वापरलं. त्यातलं मी तेल काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अंडी फ्राय करणार आहोत. अंडी फ्राय करताना थोडंसं वरनं त्याच्यावर हळद आणि लाल तिखट घालणार आहे मी. जेणेकरून ते छान त्याला एक थोडा मसाला पण लागतो म्हणजे असा स्वाद येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिसायला सुद्धा सुंदर दिसतं. तर आपली बिर्याणी दिसायला पण छान दिसली पाहिजे ना. आता बघा ह्या रेसिपीसाठी तुम्हाला इकडे दिसत असतील तर मी 6 अंडी वापरली आहेत, पण तुम्हाला 8 अंडी वापरायची आहेत. मी माझ्या घरच्यासाठी करत होते. आम्हाला थोडासा भात जास्ती हवा होता म्हणून मी 6 अंडी घेतलेली. पण तुम्ही 8 अंडी वापरा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे डिटेल्स देईन त्याच्यामध्ये अंड्याचं जे प्रमाण आहे ते 8च देणार आहे. आता बघा ही अंडी छानपैकी फ्राय करून घेतलेली आहेत. त्यांना काढून आपण बाजूला ठेवूयात आणि मग आपण ह्याच्यासाठी एक ग्रेव्ही बनवणार आहोत, जी आपल्या बिर्याणीची ग्रेव्ही असेल. तर याकरता मी बारीक चिरलेला कांदा घेतला आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तो परतून आपल्याला त्याला ट्रान्सल्युसंट करायचा म्हणजे शिजवून घ्यायचा आहे थोडक्यात. ट्रान्सल्युसंट झाल्यावर कांदा मग आपण त्याच्यामध्ये जी टोमॅटोची प्युरी आधी करून ठेवलेली ना, ती घालणार आहोत. आता बघा ह्याच्यामध्येच आपण आलं पण घातलं आणि लसूण पण घातले. तर काय होणार आहे, की टोमॅटो परतताना आलं लसूण सुद्धा परतलं जाईल. म्हणजे आपल्याला वेगळं आलं लसणाची पेस्ट घालून तिला वेगळं परतायची काही गरज लागणार नाहीये. आपण एकत्रच सगळं परतून घेऊ शकतो. आता इकडे मी दही घेतलेलं आहे. दही छान फेटून घ्यायचं जेणेकरून ते आपण मसाल्यावर घातल्यानंतर ते फाटणार नाही. आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट घातलंय, काश्मीरी लाल मिर्च घातली आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बिर्याणी मसाला घातलाय. आता ह्याला सगळ्याला मी मस्तपैकी मिक्स करते आणि हे जे दही आहे ते आपण कांदा आणि टोमॅटोवर घालणार आहोत.
आता मसाले मी ह्याच्यातच घातलेत, त्यामुळे वेगळे मसाले काही मी घालणार नाहीये. खूप जास्ती मसाले पण ह्याच्यात वापरायची आपल्याला गरज नाहीये. आणि मस्तपैकी बघा आपली ही जी बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही असते ती तयार झालेली आहे. पाणी घालून मी त्याचं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची की बिर्याणीची जी ग्रेव्ही तुम्ही अशी बनवाल ती खूप जास्ती घट्ट नाही पाहिजे आणि एकदम पातळ सुद्धा नाही पाहिजे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय मी आणि तुम्हाला मी दाखवते की ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी काय आहे. कारण खूप पातळ ठेवलीत तर तुमच्या बिर्याणीमध्ये खाली पाणी पाणी राहील आणि एकदम तुम्ही जर का जाड केलं तर खाली बिर्याणी लागू शकते. तर हे बघा ही छान आपली कन्सिस्टन्सी अशी तयार झालेली आहे. आता दुसरीकडे आपण भात करणार आहोत त्यासाठी खडे मसाले मी पाण्यात घालते. पाणी नेहमी जास्ती घ्यायचं. त्याच्यामध्ये खडे मसाले घातले, मीठ घातले. मीठ सुद्धा जास्ती वापरायचं कारण की आपल्या तांदूळाला तेवढं मिठाची चव लागली पाहिजे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी तूप घातले आणि व्यवस्थित छान उकळी आल्यानंतरच मी ह्याच्यामध्ये तांदूळ घालणार आहे. आता हे बघा हे आपले छान सोक झालेत. 1 तास मी सोक करत ठेवलेले. बासमती वापरले की त्याला चांगला एक फ्लेवर येतो आणि छान लांब सुद्धा असतो तांदूळ. आता बघा हे छान असे शिजतायत इकडे. गॅस जो आहे आपल्याला तो मीडियम टू हायच्या मध्येच ठेवायचा आहे. जवळ-जवळ हायच ठेवायचा म्हणजे एकदम मोठा पण नाही आणि एकदम मीडियम पण नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला गॅस ठेवायचा आहे आणि असे छान असे तुमचे तांदूळ जे आहेत ते शिजतात. आता काही खूप इम्पॉर्टंट टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी हे बघा आपण आता इकडे बिर्याणी लावणार आहोत. तर मी जी आपली ग्रेव्ही आहे त्याच्यावर सगळी अंडी पहिले ठेवून घेते. तर सगळ्यात इम्पॉर्टंट टिप अशी आहे की तुमच्या जेव्हा पण तुमचे तांदूळ जे आहेत म्हणजे आपला भात तयार झाला की लगेच आपल्याला बिर्याणी लावायची. तांदूळ आपल्याला साधारण 85 टू 90% शिजवायचे आहेत. थोडेसे कमी शिजवायचे जेणेकरून नंतर आपण जेव्हा त्याला दम देणार तेव्हा ते छान शिजतील. आता तुम्हाला जर का असं लगेच करता येत नसेल तर तुम्ही उपसून त्यांना बाजूला काढून ठेवू शकता. चला आता बिर्याणीचं लेयरिंग कसं करायचं ते दाखवते. तर त्यासाठी मी पहिले बरिस्ता टाकला आणि मग आता मी कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे. म्हणजे पुदिना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तो बिलकुल मिस करायचा नाही. ह्या बिर्याणीसाठी तर पुदिना मस्ट आहे. कोथिंबीर आणि पुदिना मी एकत्र चिरून घेतला होता. आता इकडे बघा जे खडे मसाले आहेत ना मोठे-मोठे ते मी काढून टाकते. छोटे-छोटे जे असतात ते आतमध्ये आपण त्याच्यातच ठेवू शकतो बिर्याणीमध्ये. आणि भात बघा किती मस्त झालाय. एकदम मोकळा झालेला आहे. एकदम छान झालंय, लांब शिजतंय आणि शीत मोडणारही नाही. जर का तुम्ही असं जर का शिजवलं तर शीत मोडणारही नाही. पण एवढं नक्की लक्षात ठेवा, की जसे तुमचे तांदूळ शिजतील, तसं लगेच आपल्याला त्या बिर्याणीचं लेयरिंग करायचं. तुम्ही गरम पाण्यात त्या जास्ती ठेवलं तर ते ओव्हर कुक होतील. बिर्याणीचा आपला पुलाव होईल किंवा खिचडी तयार होईल. ते आपल्याला नकोय. आता ह्याच्यावरनं मी मस्तपैकी तूप घालतेय. हे तुम्हाला जेवढं आवडेल तसं तुम्ही घालू शकता. आणि आज मी वापरतेय येलो फूड कलर. तुम्ही केसर वापरू शकता. केसराचा फार छान फ्लेवर येतो. तर तोही तुम्ही वापरू शकता. आता परत त्याच्यानंतर बरिस्ता घातलेला आहे मी. बरिस्ता बघा आपला गोल्डन आणि किती मस्त दिसतोय. तर बरिस्ता घातलाय मी आणि त्याच्यानंतर परत वरनं आपल्याला लावायचे कोथिंबीर आणि पुदिना. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. मग त्यानंतर परत एक लेयर उरलेल्या सगळ्या भाताचा. जेवढा पण आता भात उरलाय तो सगळा लावायचा. परत मी तसंच लेयरिंग करते. तूप घालते. तूप वरनं नक्की सोडा कारण त्याने स्वाद छान येतो. आणि मग त्यानंतर परत रंग वापरलाय मी थोडा आणि तसंच मग नंतर त्याच्या आपल्याला बरिस्ता लावायचा आहे. बरिस्ता लावल्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना हे सुद्धा आपल्याला त्याच्यावर लावायचं आहे. बिर्याणीला नेहमी दम देताना किंवा बिर्याणी जशी आपण नंतर शिजवणार तर त्याला कधीही डायरेक्ट गॅसवर शिजवायचं नाही. त्याला तवा ठेवून शिजवायचा. मी तुम्हाला दाखवते पुढे आणि कसं शिजवायचं तर ते पण दाखवते मी. तवा ठेवलाय मी, बिर्याणी ह्याच्यावर ठेवतेय आणि पहिली 5 मिनिटं मोठ्या गॅसवर आपल्याला हे ठेवायचंय. 5 मिनिटं झाली की गॅस एकदम बारीक करायचा आणि मग त्यानंतर 15 ते 20 मिनिटं ह्याला शिजू द्यायचं. 15 मिनिटं किंवा 20 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. बंद केल्यानंतर परत 15 मिनिटं मी बंद ठेवलेली. त्याच्यानंतर लगेच बिर्याणी उघडायची नाही. 15 ते 20 मिनिटं बिर्याणी त्याच्यातच ठेवायची तशीच गॅस बंद करून. आणि मग बघा एवढी सुंदर छान रेस्टॉरंटसारखी बिर्याणी तुमची घरच्या घरी तयार होईल. एवढी जास्ती फ्लेवरफुल आहे ही, की तुम्ही एकदा केलीत घरी तर तुम्ही नेहमी म्हणाल, की मला घरचीच बिर्याणी जास्ती आवडते. आणि बघा किती मस्त त्याचं जे तांदूळ आहेत ते किती छान शिजले आहेत. परत ते अख्खे राहिलेत, ते मोडले पण नाहीयेत. अंडी पण बघा अख्खी राहिली आहेत. आपण थोडीशी तळून पण घेतली होती आणि व्यवस्थित एकदम छान आपली अंडी पण आहेत. तर अशी बिर्याणी तुम्ही पण नक्की करा आणि मला सांगा, की तुमची कशी झाली?
तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तसंच माझ्या व्हिडिओजना हाईपसुद्धा करा, जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्ती लोकांबरोबर शेअर होईल. या बिर्याणीबरोबर मी एक रायतासुद्धा बनवलंय. काकडी, टोमॅटो आणि कांदा, दह्याचं रायतं आहे आणि त्याबरोबर मी ही आता बिर्याणी एन्जॉय करतेय. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की नक्की लिहून पाठवा. भेटूयात एक दुसऱ्या अजून एका व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.